जय महाराष्ट्र. मी दिल्लीत आहे. जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकजी यांच्या उपोषण स्थळी आज दिवसभर होते. त्यांची आजची जर तब्येत बघितली तर त्यांचा ब्लड प्रेशर हे 105/70 आहे. वायटल सिम्पटम्स थोडेसे वरखाली आहेत, परंतु येणारे 24-36 तास हे प्रचंड कठीण असतील. सरकारच्या बाजूची जी डॉक्टरांची टीम आहे ती त्यांना ॲडमिट करण्यासाठी आग्रही होती. मात्र आंदोलकांच्या बाजूच्या डॉक्टरच्या टीमने सांगितलं की आम्ही काळजी घेतोय. त्यांच्यासोबतच अजून अनेक तरुण मुलं आहेत जी उपोषणाला बसलेली आहेत. त्यातल्या एका मुलीची तब्येत आज प्रचंड बिघडलेली होती. तिच्या तोंडातनं फेस वगैरे येत होता आणि म्हणजे एका क्षणासाठी मीही घाबरले होते की समजत नव्हतं की आता काय होईल आणि काय नाही. ते ह्या सगळ्या गोष्टी बरं माध्यमांमध्ये ना समोरची गर्दी दाखवली जात नाही. महत्वाचं हे मी सांगितलं पाहिजे की कुठल्याही जात धर्म पक्ष असं डोक्यात न ठेवता जो क्राऊड तिथं जमलेला आहे तो क्राऊड हा 20 ते 35 वयोगटातला सगळा क्राऊड आहे आणि त्याला कुठल्याही पक्षाचा टॅग लावता येणार नाही अशा पद्धतीचा हा सगळा यंगस्टर क्राऊड आहे. हे का सांगितलं जाते माहितीये का? फार हिंदुत्वाच्या सगळ्या बाता मारल्या जातात आणि मला जे थोडंफार कळतं, जी करुणा कळते, ती करुणा असं सांगते की समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून भरून येणारं मन आणि समोरच्याच्या डोळ्यातला टपोरा थेंब बघून गलबलून येणारा ऊर, या दोन्हीतून वाहणारा जीवनप्रवाह, तो जीवनप्रवाह म्हणजे करुणा असते, मानवता असते, माणुसकी असते, संवेदनशीलता असते. ती संवेदनशीलता ज्या लोकांमध्ये असेल ती माणसं आंदोलनाला कदाचित तुम्हाला सहभागी होता येत नाही, सपोर्ट करता येत नाही, पण किमान काहीही माहीत नसताना त्याच्याबद्दलची नकारात्मकता तरी तुम्ही पसरवणार नाहीत. आणि किमान धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईल नाही होईल ते नंतरचं बघू, पण आत्ता माणूस म्हणून वांगचुकजी यांची तब्येत बरी झाली पाहिजे, ते सुखरूप राहिले पाहिजेत. पुढचे 24 ते 36 तास कठीण आहेत. त्या काळात त्यांची तब्येत सुधारणं आणि सरकारने किमान चर्चेच्या पातळीवर येणं गरजेचं आहे. यासाठीची आपण सगळ्यांनी एक माणुसकी म्हणून प्रार्थना केली पाहिजे. कारण वांगचुक स्वतःला घर मिळावं, कुठली तरी जागा मिळावी, पद मिळावं, लाभ मिळावा म्हणून हा माणूस लढत नाहीये. तर ज्या स्टेजवर ते उपोषणाला बसले त्या स्टेजवर नीट पेपर फुटीमुळे ज्या 22 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या 22 पोरांचे फोटो तिथे लावलेले आहेत. तुमच्या माझ्या लेकरांचं भविष्य सुधारावं म्हणून कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या, नेत्याच्या, व्यक्तीच्या विरोधात नाही, तर सिस्टीममध्ये जे दोष तयार झालेत त्या दोषपूर्ण सिस्टीमच्या विरोधात ते लढत आहेत. म्हणून तरी आपण सोबत असलं पाहिजे.